भारतीय सैन्यात 28 वर्षे सेवा केलेल्या सुभेदार दशरथ सावंत यांचा सत्कार। माणगावात देशभक्तीच्या घोषणाने दुमदुमले वातावरण। तरुणाईला देशसेवेची प्रेरणा देणारा उत्साहपूर्ण सोहळा। भारतीय सैन्यात तब्बल 28 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सुभेदार दशरथ वाकोबा सावंत यांचे त्यांच्या मूळ गावी माणगाव इथं ग्रामस्थांनी भव्य स्वागत केलं। गावात प्रवेश करताच त्यांचं स्वागत भव्य मिरवणुकीने करण्यात आलं। देशभक्तीपर घोषणांनी आणि तिरंग्याच्या फडफडाटाने संपूर्ण माणगाव देशप्रेमाच्या उत्साहात न्हाऊन निघाले। सुभेदार सावंत यांनी दीर्घकाळ सीमेवर कार्य करताना अनेक कठीण परिस्थितींचा सामना केला। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यास ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक संघटना आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। श्री मानकेश्वर देवस्थान परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्ध रांगा, हातात तिरंगा आणि घोषणाबाजीमुळे देशप्रेमाचा उत्साह झळाळून दिसत होता। गावातील तरुणांनी सजवलेल्या वाहनातून सुभेदार यांचा मानाचा सत्कार करण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमात ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि कृतज्ञतेची झलक दिसून आली। उपस्थितांनी याप्रसंगी व्यक्त केलं की सुभेदार सावंत यांचा जीवन प्रवास आणि देशसेवेचा त्याग तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे। समस्त सावंत परिवार, आजी सैनिक संघटना, मित्रपरिवार आणि माणगाव ग्रामस्थांच्या पुढाकाराने हा सोहळा उत्साहात पार पडला। या सत्कार सोहळ्यामुळे तरुणाईला देशसेवेची प्रेरणा मिळाल्याचे भावनिक वातावरण निर्माण झाले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।